श्री स्वामी समर्थ. उद्या औदुंबर पंचमी. प्रत्येकच आईने मुलांच्या प्रगतीसाठी उंबऱ्याच्या झाडाला अर्पण करा. ही एक गुप्त वस्तू. अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेलच. नमस्कार मित्रांनो, उद्याचा शुक्रवार हा सामान्य शुक्रवार नाही. उद्या आहे अत्यंत दुर्मिळ असा औदुंबर पंचमीचा योग. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल काळजीत आहात का? मुले अभ्यास करत नाहीत किंवा खूप प्रयत्न करूनही त्यांना नोकरीत यश मिळत नाही आहे. घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही. हो, मला माहिती आहे, एक आई म्हणून तुमची धडपड किती असते. पण उद्याच्या या विशेष मुहूर्तावर जर तुम्ही एक गुप्त उपाय केला तर स्वतः दत्तगुरू तुमच्या मुलांचे रक्षण करतील आणि त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका वस्तूची माहिती देणार आहे जी उद्या तुम्ही उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की त्याचे रिझल्ट तुम्हाला काही दिवसातच दिसू लागतील. पण त्याआधी हीच संधी सोडू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती फळत नाही. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ओम गंग गणपतये नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ शकते. मित्रांनो, आपल्या पुराणात औदुंबर वृक्षाला साक्षात दत्तगुरू स्वरूप मानले गेलेले आहे. असे म्हणतात की उंबराच्या मुळाशी स्वतः भगवान विष्णू आणि ब्रह्मा महेश यांचा वास असतो. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आणि त्यात पंचमी तिथी म्हणजे यशाची गुरुकिल्ली. आईने आपल्या मुलांसाठी केलेले उपवास किंवा उपाय हे कधीच वाया जात नाही. पण हा उपाय नेमका काय आहे, ती एक गुप्त वस्तू कोणती, हे जाणून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करताना मनात शंका नसावी. अनेक जण मंदिरात जातात, हार फुलं वाहतात, पण त्यांना फळ मिळत नाही. का? कारण त्यांना तो गुप्त मार्ग माहीत नाही. आज मी तुम्हाला तोच मार्ग सांगणार आहे जो तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास करेल आणि नोकरी व्यवसायात त्यांना शिखरावर नेऊन ठेवेल. मित्रांनो, जर तुमचे मुलं अभ्यासात कच्चे असेल किंवा त्यांचे मन एकाग्र होत नसेल तर उद्या सकाळी आंघोळ करून शुद्ध वस्त्र परिधान करा. एका तांब्याच्या ताटात थोडा अक्षदा आणि पिवळे चंदन घ्या. उंबराच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणे वेळी तुमच्या मुलाचे नाव घ्या आणि म्हणा, दत्तगुरू याला सद्मार्ग दाखव. 5व्या प्रदक्षिणेनंतर उंबराच्या खोडाला चंदनाचा टिळा लावा. पण मित्रांनो, हा फक्त सुरुवातीचा भाग आहे. जो मुख्य भाग आहे तो मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे, ज्याने नोकरीतील अडथळे क्षणात दूर होतील. आजच्या काळात स्पर्धा खूप वाढली आहे. मुलांकडे पदव्या आहेत पण नोकरी नाही, नोकरी आहे तर बढती नाही. अशा वेळी आईने मुलांसाठी हा उपाय करावा. उद्या शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उंबऱ्याच्या झाडाजवळ जा. तिथे गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात 2 लवंगा टाका. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि मुलांच्या कामात येणारे बाधा दोष निघून जातात. आता आपण त्या वस्तूकडे वळू जिची तुम्ही वाट पाहत आहात. ती वस्तू आपल्या सर्वांच्या घरात असते, पण ती अर्पण करायची पद्धत कोणालाही ठाऊक नाही. तो गुप्त उपाय आणि ती विशेष वस्तू सांगते, ऐका. आता लक्ष देऊन ऐका. ती वस्तू आहे केसर मिश्रित कच्चे दूध. हो, तुम्हाला वाटेल यात काय विशेष, पण ऐका. उद्याच्या दिवशी एका छोट्या मातीच्या पात्रात छोटे कच्चे दूध घ्या. त्यात 2 काड्या केसर टाका. हे दूध घेऊन उंबराच्या झाडापाशी जा. आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने
त्या दुधाने उंबऱ्याच्या झाडाच्या खोडावर श्री किंवा स्वस्तिक काढा. उरलेले दूध झाडाच्या मुळापाशी अर्पण करा. हे करत असताना मनात फक्त एकच इच्छा धरा, माझ्या मुलीची प्रगती होऊ दे. हे केसर मिश्रित दूध गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना बलवान करते. जेव्हा गुरु आणि शुक्र बलवान होतात तेव्हा शिक्षण आणि पैसा या दोन्ही गोष्टी माणसाच्या चरणी येतातच. हा उपाय इतका गुप्त ठेवा की तो करताना कोणीही तुम्हाला टोकू नये, हे लक्षात ठेवा. असे मानले जाते की औदुंबर वृक्षाच्या मुळाशी साक्षात भगवान दत्तात्रयांचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो. यामागची सर्वात प्रसिद्ध कथा नृसिंह अवताराशी जोडलेली आहे. जेव्हा भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा हिरण्यकश्यपूच्या शरीरातील विषामुळे नृसिंह देवांच्या नखामध्ये प्रचंड जळजळ होऊ लागले. नरसिंह भगवान क्रोधात होते आणि त्यांच्या नखांची आग शमत नव्हती. तेव्हा लक्ष्मी मातेने त्यांना औदुंबराची फळे दिली. भगवान विष्णूंनी आपली नखे त्या फळांमध्ये खुपसली तेव्हा कुठे त्यांना नखांच्या जळजळ थांबली आणि त्यांना शीतलता मिळाली. त्याचवेळी प्रसन्न होऊन नरसिंह देवांनी जे दत्तगुरूंचे एक रूप मानले जातात औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की तू सदैव फलदायी राहशील आणि तुझ्या मुळाशी माझा सदैव वास राहील. जो कोणी तुझी भक्ती करेल त्याला माझी कृपा प्राप्त होईल. तेव्हापासून दत्त संप्रदायात औदुंबराला कल्पवृक्ष मानले जाते. आईने मुलांसाठी अर्पण करण्याची ती विशेष वस्तू दत्त संप्रदायातील जाणकार आणि अनेक ग्रंथानुसार जेव्हा एखादी आई आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, बुद्धीसाठी किंवा आरोग्यासाठी उंबराच्या झाडाला कच्चे दूध आणि साखर अर्पण करते तेव्हा दत्त महाराज अत्यंत प्रसन्न होतात. उपाय करण्याची पद्धत सांगते, ऐका. कच्चे दूध गाईचे असल्यास उत्तम. एका लहान पात्रात थोडे कच्चे दूध घ्या, साखर आणि खडीसाखर. त्या दुधात थोडी साखर टाका. अर्पण करण्याची रीती. औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी हे दूध अर्पण करताना आपल्या मुलाचे नाव घ्यावे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणावा. 5 प्रदक्षिणा. दूध अर्पण केल्यानंतर झाडाला 5 प्रदक्षिणा घालाव्यात. यामागचे कारण सांगते, ऐका. दूध हे चंद्राचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहे, तर उंबराचे झाड हे दत्त तत्वाचे आहे. जेव्हा आई हे दूध अर्पण करते तेव्हा मुलाची एकाग्रता वाढते आणि त्याच्यावर येणारी इडापिडा टळते असे मानले जाते. एक सत्यकथा सांगते, ऐका. असे म्हणतात की गुरुचरित्राच्या काळात एका आईचा मुलगा खूप आजारी होता आणि त्याला काहीही सुचत नव्हते. ती माऊली नरसोबाच्या वाडीला दत्तक्षेत्री गेली. तेथे एक साधूने तिला सांगितले की तू रोज औदुंबराच्या मुळाला पाणी आणि दूध घाल. त्या माऊलीने अत्यंत श्रद्धेने तो उपाय केला. काही दिवसातच त्या मुलाला दत्तगुरूंच्या कृपेने नवजीवन मिळाले आणि तो मोठा विद्वान झाला. ही कथा आपल्याला शिकवते की औदुंबर हा केवळ वृक्ष नसून तो आशीर्वाद देणारा साक्षात देव आहे. जेव्हा तुम्ही दूध अर्पण कराल तेव्हा हा मंत्र म्हणावा. दत्तराज दया सिंधू भक्तानुग्रहकारकम औदुंबर तले वास वंदेहे करुणाकरम. याचा अर्थ असा, दया सिंधू भक्तांवर अनुग्रह करणारे आणि औदुंबराच्या झाडाखाली निवास करणाऱ्या करुणाकर दत्तगुरूंना मी वंदन करते. आता तुम्हाला विशेष अभिषेक विधी सांगेल. आईने मुलांसाठी करावा. आवर्जून लक्ष देऊन ऐका. विधीचे नाव आहे औदुंबर मूळ सिंचन विधी. साहित्य: तांब्याभर पाणी, थोडे कच्चे दूध, काळे तीळ आणि अक्षदा, अखंड तांदूळ. आईने उंबराच्या झाडाच्या पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे आणि दूध एकत्र करून
पाणी दूध एकत्र करून ते झाडाच्या मुळाला हळूवार अर्पण करावे. अर्पण करताना मनात म्हणावे, हे दत्तगुरू माझ्या मुलाच्या बुद्धीतील अंधकार दूर कर आणि त्याला यशाचा प्रकाश दाखवावा. हा उपाय करून मागे वळून न पाहता सरळ घरी यावे. वाटेत कोणाशीही बोलू नये. मातांनो, जेव्हा आपण आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी म्हणजेच आपल्या मुलांसाठी कळकळीने प्रार्थना करतो, तेव्हा साक्षात ईश्वरालाही पाझर फुटतो. हा उपाय फक्त एक विधी नाही, तर तुमची माऊली म्हणून असलेली श्रद्धा आहे. मित्रांनो, श्रद्धा आणि सबुरी हीच यशाची सूत्रे आहे. उद्याची औदुंबर पंचमी तुमच्या कुटुंबासाठी सुखाची, समृद्धीची ठरो, ही स्वामी चरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, उपाय छोटा असला तरी तुमची भावना मोठी असावी. आईचे प्रेम आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळवला की जगात अशक्य काहीच नाही. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या राशीनुसार काही खास उपाय हवे असतील तर तेही कमेंटमध्ये लिहा. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही लाभ मिळेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. दत्तगुरू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.